तर नमस्कार मंडळी, आपली आवडती मालिका म्हणजे बाई तुझा आशीर्वाद. आता ही मालिका एक वेगळ्याच वळणावर येऊन पोचलेली आहे. आणि आता अवनीसुद्धा राजी होते की आता म्हणजे धोंडे अण्णा जे बोललेलं असतं तिच्या वडिलांना, तिला सगळे कळतं की धोंडे अण्णा तिला नक्की काय बोललेला असतो, तो तिला तिचा बाप म्हणून सांभाळ करणारा असतो, तो असं तिच्या वडिलांना बोललेला असतो. आता हे सगळं प्रकरण तिला कळत असतं, त्यामुळे आता तिला अण्णाबद्दल थोडी दया वाटते आणि ती आता मग या लग्नाला म्हणजे या रिसेप्शनला राजी होते आणि ती तयार होते. आणि तीसुद्धा आता या रिसेप्शनला जाते आणि जे काय होईल आणि आता आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता त्यांचं परत एकदा लग्न लावून दिलेलं जातं आणि अवनीसुद्धा या लग्नासाठी तयार होते. पण मात्र ते या सगळ्या कुटुंबासाठी, ती राजासाठी नाही होत, पण ती या सगळ्या कुटुंबासाठी तयार होते. मग ते आता पुढे काय करते ते आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर मग इकडे यशोदा आलेला असतो. यशोदाला सगळं कळलेलं असतं की हे सगळं नाटक आहे म्हणून. तर मग त्याला अशी त्याची चिडचिड होते, तो त्याचं स्वतःचंच डोकं मारून घेतो. आणि मग तिथे आता राजा त्याला बोललेला असतो की दादा म्हणून. तर मग तो त्याला बोलतो की चूप चूप, जेवढं केलं तेवढं खूप केलं, तो असं त्याला बोलत असतो. आणि तो त्याच्या डोक्याला मारून घेतो आणि त्याच्या हातापाया पडत असतो. त्याच्यानंतर मग आता तो बाहेर जायला निघतो, कारण तो अवनीला बोललेला असतो की हे सगळं प्रकरण मी थांबवतो म्हणून. त्यामुळे तो बाहेर जायला निघतो. तर परत आतमध्ये येतो. तर अवनीला तो बोलतो की तुम्ही म्हणजे मी सांगेपर्यंत, मी बाहेर काय बोलेपर्यंत तुम्ही आतमध्ये येऊ नका म्हणून. तर मग आता इकडे नमा वगैरे आलेली असते, त्यामुळे आता लगेच इथं सुलात्या तिच्या मागं लागते की तू इथे कशी काय आली, आणि तिला मारायलाच धावते. तर मग आता ती तिचे कसं तरी मॅनेज करते, सुलात्याला काहीतरी सांगते आणि ती बोलते की तू आली म्हटल्यावर मी येणारच ना, असं तसं ती बोलत असते. आता मग धान्या आणि पाण्या त्या दोघींना म्हणतात की वहिनी तयार झाली का बघा म्हणून, तिला लवकर घेऊन या. आणि आता इकडे यशोदा हा त्याच्या आईच्या फोटोसमोर जाऊन बसलेला असतो आणि त्याला खूप वाईट वाटत असतो. तो त्याच्या आईला बोलतो की अवनी आल्या, आम्हाला वाटलं की तूच त्यांच्या पावलांनी आली म्हणून आपलं घर सावरल असं त्याला वाटत असतं, पण ह्यातलं आपल्या घरात काहीच नाही होणार म्हणून, आणि काहीच नाही घडणार आणि काहीच घडू शकतच नाही असं तो बोलत असतो. आणि तो त्याच्या आईला बोलतो की आत्याचा शाप आपल्या घरासाठी खरं ठरणार आहे का, आपल्या घराला बाईचा आशीर्वाद लाभणारच नाही का, असं तो तिथे बोलत असतो. आणि तो त्यांच्या आईला बोलतो की काही झालं तरी मी माझ्या भावांची साथ नाही सोडणार आणि मरेपर्यंत मी त्यांच्यासोबतच राहणार, असं तो तिला वचन देत असतो. आणि तो तिथंच रडत असतो. आणि मग आता ह्या दोघी तर आतमध्ये आलेल्या असतात. तर मग इकडे यशोदा रडत असतो, त्यामुळे तो त्याचे डोळे म्हणजे पुसतो. आणि मग ती नमा त्याला बघते, नमा त्याच्या शेजारी येते, येऊन बसते आणि त्याला बोलते की यशा तू का रडतोयस म्हणून, तू आता खूप इमोशनल झाला असेल ना, मला माहिती आहे, पण तू असा रडताना चांगलं नाही दिसत, तू असा मनातल्या मनात रडू नको असं ती त्याला सांगत असते. पण हा नक्की काय करतो आता हे तर त्यांना माहिती नसतं आणि त्यांना कळणारसुद्धा नसतं. मग त्या बोलतात की आम्ही अवनीला घेऊन येतो म्हणून. तर तो यशा तिला आवाज देतो, पण नमा काय मात्र ऐकत नाही आणि नमा लगेच निघून जाते. त्यानंतर मग इकडे अवनी बसलेली असते आणि लगेच त्या दोघी येतात आणि तिला बोलतात की तू अजून आवरला नाही, साडी वगैरे का नेसली, तुला साडी नेसता येत नाही का, असं ते तिथे बोलत असतात आणि तिला प्रश्न विचारत असतात. पण आता त्यांना काय माहिती की हिला काय झालं म्हणून. तर मग आता तिथे पायल बोलते की तुम्हाला काय झालं माहिती का, तुमच्या वडिलांनी अण्णाला म्हणजे असं धमकावलं आहे, असं ज्यांना जे काही सांगितलं एकदम फिल्मी टाईम असं ती सांगत असते. आणि ती तिच्याशी म्हणजे ती गप्पा मारत असते. मग ती बोलते की तुमच्या वडील इथे आल्यावर ते काय बोलले होते ह्याची व्हिडिओ आहे ना नमाताईंकडे, तर ती दाखवा म्हणून. तर तुम्हाला व्हिडिओ बघायची का असं ती अवनीला विचारते. अवनी बोलते की हो बघायची म्हणून. तर मग त्या दोघी तिला व्हिडिओ दाखवतात. मग त्यानंतर आता व्हिडिओ पाहिल्यानंतर आता तिला अण्णाची खूप म्हणजे त्याच्याबद्दल खूप माया वाटते, कारण अण्णा तिच्या बापाला बोललेला असतो की तुला तुझ्या मुलीचं मन राखता येत नाही, तुझ्या मुलीला काय हवं आहे काय नको आहे ते तुला पाहता येत नाही, पण ती आता माझ्या मुलासोबत लग्न करून आलेली आणि ती आता माझी सून झालेली, तिची सगळी स्वप्न मी बाप म्हणून पूर्ण करीन आणि तिला माझ्या स्वतःच्या पोरीसारखं जपेन. आता हे तर तो बोललेला असतो आणि खूप काय बोललेला असतो. त्यामुळे आता अवनीला असं वाटतं की मी यांना का फसवते, आणि तिला असं वाटतं की ह्यांनी मला त्यांची मुलगी मानली, मग ह्यांच्यासाठी मी काही ना काहीतरी करूच शकते असं ती तिथे बोलत असते. पण मात्र ह्या दोघी तिला तयार करायला जातात, पण अवनी त्यांच्यावर ओढते. त्यामुळे आता मग त्या दोघीसुद्धा बाहेर जातात. आणि मग अवनीला असा विचार येतो की आता ही साडी आपण घालावी आणि राजासाठी नाही तर त्या कुटुंबासाठी आता आपण तिथे रिसेप्शनला तयार व्हावं, कारण त्यांच्या घरांची इज्जत ही गेली नाही पाहिजे असं तिला वाटत असतं. त्यामुळे आता ती तयार व्हायला लागते. आता इकडे अण्णा दारू शोधत असतात, त्यामुळे आता राजा तिथे बसलेला असतो. राजा त्यांना दाखवतं की इकडे दारू आहे म्हणून. तर मग ते दारू घेऊन म्हणजे ते बघतात तर इथे राजा असतो. तर राजा शेजारी येतात आणि मग ते राजाला बोलतात की काय रे तू इथे बसलायस म्हणून. आणि तो त्याला खूप काही बोलत असतो. त्यामुळे आता
राजा खूप छान दिसत असतो, त्यामुळे आता अण्णाला सुद्धा तो आवडतो आणि अण्णा त्याच्या शेजारी येतो आणि त्याच्यावर मायेने हात वगैरे म्हणजे त्याच्यावर मायेने हात फिरवत असतो आणि त्याला खूप असं भारी वाटतं की ह्याच्यामुळे आपल्या घराला बाईचा आशीर्वाद लाभला आणि इतक्या वर्षांनी आपल्या घरातला सुख मिळालं असं त्यांना वाटत असतं. मग तो त्यांना बोलतो की माझा हँडसम मुलगा आणि त्याची हँडसम बायको आहे, माझी हँडसम सून आहे, माझी ब्युटिफुल सूनबाई, असं तो त्याला बोलत असतो. आणि मग अण्णा त्याला बोलतो की तू खूप छान काम केले, मला मला तुझं खूप असं कौतुक वाटतं, असं तो तिथं बोलत असतो. आणि अण्णा मग बोलतो की मी आज ही दारू पिणार नाही आणि तो मग तिथे दारूची बॉटल ठेवून देतो. आता अण्णा या म्हणजे या सुखासाठी या आनंदासाठी ते दारू सोडतात, म्हणजे ते एक दिवस दारू पित नाही. आता हे राजाला कळतं, त्यामुळे आता राजाला सुद्धा अण्णाबद्दल वाईट वाटतं आणि मग तो रडायला लागतो. मग अण्णा त्याचे डोळे पुसतात. त्यानंतर मग इकडे अवनीला आठवत असतं की अण्णा तिच्या गृहप्रवेशाच्या दिवशी तिच्या पाया पडले होते, तिच्या पायावर डोकं ठेवलं होतं. आणि आता राजा म्हणजे यशोदासुद्धा बोललेला असतो की असं असं म्हणजे आम्हाला म्हणजे आमची लायकीच नाही, असं तो बोलत असतो. आणि आमच्या घराला तुझ्यामुळे आशीर्वाद लाभला, असं तो बोलत असतो. आणि तिला ते सगळ्यांचं बोलणं असं आठवत असतं आणि मग तिच्या मनात असं कुठंतरी फील होतं की मी जे काही करते ते चुकीचं करते आणि मला यांच्या आनंदासाठी काहीतरी केलं पाहिजे. त्याच्यामुळे आता ती साडी घालून तयार व्हायला पाहते. आता इकडे यशोदा तर बाहेर आलेला असतो, त्यामुळे आता इकडे लगेच म्हणजे त्या लोकांची गडबड असते की आम्ही जाऊ का नको, आम्ही इथून जात ना म्हणून, तुमच्या सुनेला किती वेळ लागणार आहे. तर मग आता धोंड्यांना बघतो यशाला आणि मग तो माईक घ्यायला जातो आणि सगळे उठलेले असतात. आणि मग तो त्यांना बोलतो की सगळ्या लोकांना की तुम्ही जेवण करून घ्या म्हणून, आमची सूनबाई येतेच आहे, तयार व्हायला जरा उशीर होत आहे पण येईलच म्हणून, पण तुम्ही आता तेवढ्यापर्यंत जेवून घ्या, असं तो त्यांना सांगत असतो. आणि मग यशोदा स्टेजवर येतो आणि तो स्टेजवरचा माईक घेतो, अण्णांच्या हातातला माईक घेतो आणि तो तिथे बोलत असतो की तुम्ही ते सगळे या नव्या जोडप्याला आशीर्वाद द्यायला आलात, पण आता म्हणजे तो सगळं सांगत असतो की आत्याचा शाप आमच्यासाठी खरा ठरलाय, पण असं असं तो ते म्हणत असतो. एवढ्या वर्षांनी आमच्या घराला बाईचा आशीर्वाद लाभलाय, पण एवढं बोलतच असतो. आणि तेवढ्यात आता मग तिथे अवनी आलेली असते. मग धोंडे अण्णा तिच्याकडे बघतात आणि ते लगेच बोलतात की हे माझी सूनबाई आली, माझी सूनबाई आली, डीजे वाजवा, हे वाजवा, ते वाजवा, राडा करा मोठा, असं ते बोलत असतात. आणि त्या म्हणजे पायल आणि नवाला सांगतो की माझ्या सूनबाईला घेऊन या म्हणून. तर मग आता ते दोघी अवनीला घेऊन येतात. त्यानंतर मग आता अवनी स्टेजवर येते आणि मग ती स्टेजवर येते तर राजाला आणि सगळ्यांनाच खूप आनंद होतो, यशोदाला पण खूप आनंद होतो. आणि ते म्हणजे चक्कसुद्धा असतात की ही अचानक इथे कशी काय आली, कशासाठी आली, आणि ही मला तर आतमध्ये वेगळेच बोलले ते. त्याच्यामुळे आता यशोदाला सुद्धा धक्का बसतो, तो हँग होतो, म्हणजे त्याला काय बोलायचं काही सुधरत नाही. मग आता अवनी स्टेजवर येते आणि राजा तर तिला बोलतो की थँक्यू तुम्ही आल्याबद्दल. तर मग ती राजाला बोलते की मी तुझ्यासाठी नाही तर तुझ्या कुटुंबासाठी इथे आले आणि त्यांच्यासाठी हे सगळं करते, असं ती त्याला बोलत असते. आणि मग आता ती तिथे आल्यामुळे आता सुनबाई तर दांगड्यांची सुनबाई तर आलेली, त्यामुळे आता ही सुली आत्या हे सगळं बघते आणि म्हणजे तिचं तोंड तिथे बघण्यासारखं होतं, कारण तिचा शाप आता खोटा ठरणार होता आणि आता ह्यांची सून फायनली आली आणि ते संपूर्ण गावाला कळलेलं आहे. त्यामुळे तिचं तोंड असं पडण्यासारखंच होतं. तर मग अण्णा स्टेजवर येतात आणि अण्णा म्हणजे सगळेच लोक बोलतात की म्हणजे सुली आत्ताच बोलते की ह्यांचं लग्न झालं हे आम्ही कशावर न ठरवायचं म्हणून, ह्यांचं म्हणजे तुम्ही खोटं पण सांगू शकता, कारण मी तुमच्या घराला शाप दिले आहे आणि तो काही खरं म्हणजे तो खराच होणार, तो काही खोटा ठरू शकत नाही, असं ती तिथे बोललेली असते. आणि मग अण्णा बोलतात की तुझ्यावर हीच शंका आहे ना, तर मग आपण इथे त्यांचं पुन्हा एकदा लग्न लावून देऊ. आणि पूर्ण गावासमोर मग अण्णा असं डिसिजन घेतात की यांचं लग्न आता परत लावून द्यायचं म्हणून. आणि मग अण्णा म्हणजे त्यांनी हार आणलेले असतात आणि ते 2 हार ती त्यांना म्हणजे त्यांच्या हातात देतात. आणि मग आता हा राजा आणि अवनी एकमेकांचा हार घालतात. म्हणजे जेव्हा अण्णा बोलतात की आता हे एकमेकांना हार घालतील, त्याच्या आधीच हे दोघांनी स्वतःच हार घातलेला असतो. आणि त्यानंतरच्या पुढील भागात आपल्याला असं काही वेगळा असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे की आता त्यांचं पुन्हा एकदा लग्न लावण्याचा डिसिजन घेण्यात येतो. आणि लग्नात जे काही विधी असतात किंवा लग्नानंतर जे काही विधी असतात ते सगळे आता इथे पूर्ण होणार असतात. तर आता अण्णांनी तर सांगितलेलं असतं, त्यांनी इकडे हार वगैरे घातलेला असतो, तर मग आता सुली आता काही ना काहीतरी बॉम्ब फोडणार आणि काही ना काहीतरी आता ती कमी काढणारच. मग आता अण्णा डिसिजन घेतात की या गावासमोर आपल्या सगळ्या लोकांसमोर आता ह्यांचं लग्न विधीनुसार होणार. आणि त्यांचं लग्न तिकडे वेगळ्या पद्धतीने झालं, पण आता इथे आपण हे लग्न विधीनुसार करायचं म्हणून. तर मग आता ते डिसिजन घेतात. आता मग अवनीला सुद्धा तयार व्हावं लागतं, तर मग अवनी सुद्धा तयार होते आणि बोलते की आपण हे लग्न करूया म्हणून.
तर ती हे सगळं अण्णांसाठी करत असते, कारण अण्णा तिथे तिच्या वडिलांना बोललेलं असतो की मी या मुलीचा माझ्या स्वतःच्या मुलीसारखा सांभाळ करेल. आणि त्याला म्हणजे तिला तिच्या मनातनं खूप असं भारी वाटत होतं की म्हणजे तिला जे काही तिच्या घरी म्हणजे तिच्या कुटुंबाने जी काही साथ दिली नाही ती आता अण्णाचं कुटुंब तिला साथ देणार असतं. आणि आता तिच्या पुढे म्हणजे तिचं काय होणार आहे, तिची सगळी स्वप्न आता ही अण्णाच्या घरात पूर्ण होणार असते. त्यामुळे आता तिला त्यांच्यासाठी काहीतरी करायचं असतं आणि त्यांना फसवायचं नसतं. त्यामुळे आता ती लग्नासाठी तयार झालेली असतात. मग आता त्यांचे लग्न म्हणजे मंगळसूत्राचा विधी, सप्तपदींचा विधी असताना आता राजा तर सगळी तिला वचनं देत असतो आणि तिला बोलत असतं की आमच्या घरात तुम्हाला काही कमी पडणार नाही, तुमची प्रत्येक स्वप्न ही आमच्या घरात पूर्ण केली जातील. म्हणजे तुमचा जो काही निर्णय असेल तो आपल्या घरात सगळ्यात पहिला निर्णय असेल आणि तुमचा जो निर्णय होईल त्या निर्णयावर आम्ही ठाम असू आणि तुम्ही जे काही कराल त्यासाठी आम्ही तयार असू आणि तुमचा शब्द आम्ही खाली पडू देणार नाही, कारण तुम्ही आमच्यासाठी एक आशीर्वाद आहात आणि आमच्या घराला तुमच्यामुळे व्हायचा आशीर्वाद लाभलेला आहे. आणि आपल्या कार्यक्रमाचंच नाव आहे की बाई तुझा आशीर्वाद म्हणून. त्यामुळे त्यांच्या घरात बाई नसते, त्यामुळे आता ही अवनी आलेली आहे त्यांच्या घरात आणि त्यांच्या घरात तिचा आता गृहप्रवेश होणार आहे. त्याच्यामुळे आता अवनी जे काही बोलेल ते म्हणजे अवनीचा शब्द हा अखेरचा शब्द आता त्या घरात ठरणार आहे, असं तो वचन आता राजा अवनीला देत असतो. आता अवनीसुद्धा त्याला वचन देते की म्हणजे मी जे काही करेल मी या घरासाठी खूप काही करेल आणि तुम्हालासुद्धा बाईचा आशीर्वाद लाभून देईन, असं ती आता तिथे म्हणजे तिने अशा टाईपमध्येच आता राजाला वचन दिलेलं आहे. आणि तिने राजासोबतच आता दांगट परिवाराला सुद्धा हे एवढं सगळं मोठं वचन दिलेलं आहे. ती म्हणजे तिच्या मनाविरुद्ध का होईना पण तिलासुद्धा जाण असते की ह्यांनी माझ्यासाठी काय काय केले आणि ह्यांनी माझ्यासाठी काय काय भोगले. नक्की ह्यांनी माझा मुलगी म्हणून म्हणजे हे मला मुलगीच मानतात आणि ते मला इतका मान सन्मान देतात. त्यामुळे आता ती त्यांच्यावर म्हणजे एक असं तिला म्हणजे तिच्या मनातून खूप भारी फिलिंग आलेली असते. त्यामुळे आता ती सगळं हे करायला तयार असते आणि ती दांगट परिवारासाठी हे सगळं करायला तयार असते. त्यामुळे आता ती ह्या लग्नाला तर तयारच असते. त्यानंतर मग आता म्हणजे सगळे लग्नाचे विधी पार वगैरे पडतात आणि त्यानंतर आता गृहप्रवेशचा विधी असतो. त्यामुळे आता गृहप्रवेशाला तर ती आलेली असते आणि मग आता सगळ्यांनी सगळं घर वगैरे सगळं सजवलेलं असतं. तिच्यासाठी माप वगैरे सगळं दारात ठेवलेलं असतं. त्यामुळे आता ती दारातून माप ओलांडते आणि तिच्या डोळ्यातनं पाणी येतं आणि तिला सगळं म्हणजे तिच्या कुटुंबातलं आठवलं आणि हे कुटुंब किती विरोधात आहे हे तिला आठवतं. म्हणजे त्यांची मुलगी असून त्यांनी तिच्यासाठी एवढं केलेलं नसतं. तेवढंच आता अण्णाची तर ही मुलगी नाही आहे, त्याची सून आहे. त्यामुळे आता अण्णा तिच्यासाठी एवढं करतो आहे आणि ते तिला इतका मान सन्मान देतं. त्यासाठी म्हणजे एवढं सगळं पाहून तिच्या डोळ्यात असं टचकन पाणी येतं. त्यामुळे आता तिचा गृहप्रवेश होतो आणि मग तो दिवस म्हणजे त्या दिवशी म्हणजे लग्नाच्या दिवशी आपल्या घरात जे जे विधी असतात ते विधी आता त्या घरात दांगट कुटुंबाच्या घरात सगळे ते विधी पार पाडतात. तर त्यामुळे असते नमा आणि पायल. तर मग आता त्या दोघी बोलतात की आपलं लग्न झालं, गृहप्रवेशचे विधी झाले, सगळे विधी झाले आणि आता आपले खेळाचे विधी आपण चालू करू. आणि मग आता तिथे खेळाचे विधी म्हणजे त्या घरात आता खेळाचे विधी चालू होतात. तो खेळ माहिती ना तुम्हाला, जे अंगठी पकडायची असते म्हणजे ज्याच्या हातात अंगठी त्याच्या हातात आता पूर्ण घराची सत्ता असते. त्यामुळे आता तो खेळ चालू होतो आणि त्या खेळात आता अंगठी ही राजाला मिळते, पण राजा ती अंगठी अवनीच्या हातात म्हणजे अवनीच्या बोटात देतो आणि मग ती अवनी ती अंगठी सगळ्यांना दाखवते. म्हणजे याचा अर्थ असा होतो की आता ह्या घराच्या हुकमाची राणी आता ही अवनी असणार आणि अवनी जसं बोलेल तसंच आता राजा वागणार, हे सगळ्या घरातली माणसं वागणार आणि अवनीचा शब्द हा अखेरचा शब्द असणार. त्यामुळे आता सगळे विधी असे पार पडतात, सगळे खेळ असे पार पडतात आणि आता म्हणजे खेळ असतो तो आता एकमेकांना जिलेबी भरवण्याचा. आता मग अवनी यासाठी सुद्धा तयार असते आणि अवनी त्याला काही ना काही मनातल्या मनात बोलत असते आणि त्याच्यामुळे ती आता त्याला जिलेबीचा घास भरवते आणि राजासुद्धा तिला जिलेबीचा घास भरवत असतो. पण आता मात्र हे रिसेप्शनमुळे म्हणजे अण्णांनी केलेल्या एका घटनेमुळं आता हे सगळं होत असतं. आणि आता पुढे या घटनेनंतर आता सगळे विधी तर पार पडलेत आणि यांचं सगळ्या म्हणजे देवा ब्राह्मणांच्या साक्षीने आता यांचं लग्नसुद्धा झाले, यांचा गृहप्रवेशसुद्धा झाले आणि त्यांचं गृहप्रवेश हे सगळ्या गावातल्या माणसांनी पाहिलेलं आहे. आणि त्यानंतर आता मग अवनीचा नक्की निर्णय काय असेल, का तिला या लग्नात राहायचंच असेल की आता ती या लग्नबंधनातून मुक्त होते. आणि यशोदा आता हे सगळं प्रकरण म्हणजे त्याला जे कळलेलं असतं यांचं लग्न खोटं वगैरे असतं, हे सगळे नाटक करतात, ते आता यशोदा अण्णाला सांगतोय का आणि अण्णा याच्यानंतर तो कशा परिस्थितीत हे सगळं समोर पाहिजे, हे कशा परिस्थितीत तो मान्य करेल हे आता आपल्याला पाहिजे. की अवनी अण्णांच्या सुखासाठी या कुटुंबाच्या सुखासाठी हे नाटक असं सुरू ठेवत ती आता
म्हणजे ती राजाच्या प्रेमात पडते का आणि ते पुढे नक्की काय होते, त्यांच्या लग्नानंतर त्यांच्या विधीनंतर आता नक्की काय होते हे आता आपल्याला पुढच्या भागात पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आता हे लग्न तर झाले, हे लग्न देवाब्राह्मणाच्या साक्षीने झाले, पण आता या लग्नानंतर या कुटुंबामध्ये काय काय बदल होते हे पाहायला विसरू नका आणि ह्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.